नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा भाग हा रसायनीमध्ये रंगतो आहे. दुर्गामाता कॉलनी रसायनीमधल्या राधिका कांबळे आणि एकता कॉलनीमधल्या अश्विनी गायकवाड या दोन वहिनींना आपण भेटणार आहोत. पैठणीसाठीची उत्सुकता, हुरहुर आणि त्याचबरोबर काही केले तरी पैठणी मीच मिळवणार असं दोघींनी ठरवलेलं आहे. त्यामुळे दोघींची जिद्द. आता यामध्ये कोण मात करणार हे शेवटी ठरणार. पण आत्ता आपण त्या वहिनींना भेटूया, बोलतं करूया. काय म्हणतायत वहिनी ते ऐकूया. चला. नमस्कार. 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 नाव सांगा. मी मिस राधिका राजेश कांबळे. आता त्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर नमस्कार. राजेश कांबळे, हे सासूबाई नमस्कार. विशालाताई कांबळे आणि नमस्कार. मोठी ननंद आहे आणि हे सगळे शेजारचे. नमस्कार. 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 चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. लग्न कसं जमलं तुमचं? अरेंज मॅरेज. कसं पण? असं एका फंक्शन मध्ये आले होते हे बघायला. हा. थोडस नातच पडतं. आणि मग लग्न झालं. कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? चांगलं आहे. चांगला आहे. मन मिळावं. आणि हा एक शब्द जो काय पाठ करून ठेवलायत ना, मन मिळावं आहे. सगळीकडे कोणालाही विचारा कसे आहेत, मन मिळावं आहेत. पण मिस्टर कुठल्या पदार्थासारखे आहेत? आंब्यासारखंच. आंब्यासारखे आहेत. हो. बोलवा तुमच्या आंब्याला. म्हणजे या ऐकतं का? नमस्कार. तुम्ही म्हणे आंब्यासारखे आहात. विचारा. का हो? काय म्हणजे आंब्यातले कोणते गुण त्यांच्यात आहेत? ऊन वारा पावसाने जसं आंब्याला फरक पडतो तसं माणसाचं पण आहे. हो का? तसं त्यांना पण फरक पडतो. मग मग तुम्हाला खालून कोण दगड वगैरे मारतं? नाही ना? नाही, तुम्हाला आवड कसली आहे? मला फुटबॉल खेळायची आवड आहे. तुमचं कसं काय? तुम्हाला कुठला खेळ? टीव्ही वरती कार्टून बघायला आवडतं. कोणाला? तुम्ही आता एवढं कार्टून बघता तुम्ही? हा बरं. मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी. मला सांगा, तुमच्या फिश टँक मध्ये एकूण मासे किती आहेत? 3 गोल्डफिश आहेत, 2 शार्क आहेत. एकूण किती आहेत? 5. अभिनंदन, उत्तर बरोबर. आता वहिनी पटकन मला सांगा, कॅल्क्युलेटरला मराठीत काय म्हणतात? मोज यंत्र. हा मोज यंत्र. मोज यंत्र. त्याला म्हणतात गणक यंत्र. त्यामुळे हे बक्षीस गेलं. पण चला, तुम्ही बक्षीस मिळवून देऊ शकता. मला सांगा, कॉम्प्युटरला मराठीत काय म्हणतात? संगणक. चला, अभिनंदन. यांनी बक्षीस मिळवून दिलं. एकाने घालवलं, दुसऱ्याने मिळवून दिलं. आणि आता मी एक विषय देणार. जेवढी जमतील तेवढी वाक्य तुम्ही त्याच्यात म्हणायची आहेत. हा 1 मिनिटाची वेळ. विषय आहे माझा नवरा. वेळ सुरू झाली. माझा नवरा एक प्रेम माणूस आहे जो प्रत्येक वेळी माझी काळजी घेतो. 2. बाहेर गेल्यानंतर ती कुठे आहे कुठे नाही त्याची पण काळजी घेतो. ती म्हणजे कोण? असं तुम्ही. हा 3. कोणत्या वस्तू हव्या नक्यात ते हे पाहतात. खाण्यापिण्याकडे कोणती वस्तू चांगली नाही हिच्यासाठी ते पण लक्ष. त्याशिवाय माझा नवरा बाहेर जाण्यावेळेस कोणतं मला चांगलं सूट होईल ड्रेसेस ते योग्य देतात. परत माझा नवरा बाहेर जात्या वेळेस चांगल्या गोष्टी जिथे नेता येईल तिथे नेतात. बर. माझा नवरा त्याशिवाय प्रत्येक त्यांच्या कोणत्याही कामामध्ये कोणती काय अडचण असेल ती शेअर करतात माझ्यासोबत, तुमच्याबरोबर. वा. परत माझा नवरा कोणताही फंक्शन असलं त्यांच्या कामाचं त्यात घेऊन जातो व दाखवतात हे माझ्या कामाचं फंक्शन आहे आणि कसं आहे. थांबा, संपली वेळ. बघा 1 मिनिट झालं. छान. 9 वाक्य वहिनींनी नवऱ्याबद्दल सांगितलेली आहेत. अभिनंदन. केवढं बोललात. आता तुमच्यासाठी विषय आहे माझी मैत्रीण. बोला लवकर. माझी मैत्रीण माझी काळजी घेते. हा 1 2. माझी मैत्रीण माझ्या कामामध्ये मदत करते. 2. माझ्या मैत्रिणीला मी बरेच दिवस भेटलो नाही. 3. 2 राहिल्या. लवकर. फार डेअरिंग आहे तुमचं. बोला. हा माझ्या मैत्रिणीला मी सकाळी फोन केला होता. 4. माझ्या मैत्रिणीबरोबर मी फिरायला जातो. वहिनी तुम्हाला किती वेळा फिरायला नेलंय मी? खरं सांगा. वेळ मिळेल तसं नेतात. आणि हे रोज फिरायला जातात मैत्रिणी बरोबर. कळलं तुम्हाला उशीर का होतो घरी यायला? हा म्हणून माझी मैत्रीण हा विषय दिल्यावर निबंध आला. बघितलं.
पण छान. चला 5 वाक्य, तुम्ही 9 वाक्य म्हणालात, त्यामुळे 9 आणि आधीचे 5 असे 1400 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. हे घ्या, या 1400 रुपयाची रुमाल घेऊन या, कारण त्याला घाम फुटलाय. घ्या, अभिनंदन. थँक्यू. भेटूया पुढच्या वहिनी. मला म्हणजे भाऊजीची आरती करतायत असं वाटलं. जय 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 जय. नमस्कार. 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 नाव सांगा. माझं नाव अश्विनी प्रवीण गायकवाड. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. हे ननंदबाई. नमस्कार. ती माझी मम्मी. बर. हा भाऊ. हा. आणि हे माझे छोटे सासरे. नमस्कार. ही सगळी माझी फॅमिली. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि हा छोटा छोटा माझा मुलगा काय नाव? प्रियांशू. प्रियांशू. हा. तुम्ही प्रियांशूला घ्या, आम्ही घरात जाऊन गप्पा मारतो हो. लगेच. हा? नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव अश्विनी प्रवीण गायकवाड. बालपण कुठे गेलं तुमचं? वरोसे. आणि मग शाळा कुठली? वरोसे आणि त्याच्यानंतर चौक. चौक. हा. आणि मग काय झालं त्या चौकात? चौकात नाही, पण जेव्हा वरोशामध्ये असताना लहान होती, पण असं कोणाला पाडायचं म्हणजे मला खूप मजा वाटायची. हा, पाडायचं. हा, मग पडलं पाहिजे. व्हेरी गुड. मग मिस्टरांना कधी प्रेमात पाडलं? त्यांनी मला पाडलं. अच्छा, त्यांनी गवताच्या गाठी बांधल्या? नाही. बोलवा त्यांना. अहो या. काय तुम्ही प्रेम करायचं? हो. पण ह्यांना पहिल्यांदा कधी बघितलं तुम्ही? पहिल्यांदा तिच्या भावाकडे गेल्यानंतर. हा, तिचा भाऊ माझा मित्र होता. म्हणजे नंतर मैत्री घट्ट झाली वाटतं. हा, मग काय झालं पुढे सांगा ना. फार इंटरेस्टिंग आहे कथा. हा, काय झालं सांगा मला. पुढं काय नाही, तिचे वडील एक्सपायर झाले. त्याच्यानंतर मग मी त्यांच्या घरी जात राहिलो. मग काय झालं पुढे? पुढं काय नाही, मग मी तिला प्रपोज केला. काय सांगता? कुठं केला प्रपोज तुम्ही त्यांना? तिला प्रपोज केला मी पेनला. पेणला? तिच्या मावशीच्या इथं. तिच्या मावशीच्या इथे. तुम्ही पेणला कशाला गेला होता? मी आजारी रोजच असायची. हा, डॉक्टर तर बोललेली ही वेडी होईल म्हणून. तर हे मला रोज चल तू मावशीकडे चल, मावशीकडे तरी तुला बरं वाटेल. सगळ्या फॅमिलीला घेऊन जायचे. तर जाताना मला बोलायला लागले की मी तुझ्या पप्पाने एवढंच तुझ्यावर प्रेम करीन, प्लीज तू माझ्यावर प्रेम कर, मी तुझ्याशी लग्न करेन, असं तसं. बरा प्रवास झाला खोपोली ते पेण. मी त्यांना नाही बोलले. मग आणि मग होकार कधी मिळाला तुम्हाला? त्यात दुसऱ्या दिवशी येताना तुम्ही एकटे शपथ येत होता तेव्हा? दिल्यानंतर. शपथ दिल्यानंतर. अच्छा, हे शपथ बिपत पण झालं तुमचं? आणि मग पुढे काय झालं? मग परत 1 महिन्यानंतर गेलो पळून. आता कुठे गेलात पळून? नांदेडला. नांदेड? का घरून विरोध होता? माझ्या घरून होता. तुमच्या घरून विरोध होता आणि म्हणून तुम्ही नांदेडला गेलात आणि नांदेडला जाऊन लग्न केलं? हो. आता सगळं व्यवस्थित आहे ना? हो. बरं, ठीक आहे. पहिला प्रश्न विचारतो मी. मला पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. या पाठीमागे माळा किती लावले तो? 9. थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे रे रे रे, थोडक्यात चुकलं ना, हुकलं. बरं, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे. मी एक इंग्लिश शब्द सांगणार, त्याला मराठीत काय म्हणतात ते लगेच सांगायचं. हा, तुम्ही सांगा कोल्ड्रिंकला काय मराठीत म्हणतात? समसम. तुम्हाला विचारलं का? थांबा, तुम्ही जरा धीर धरा. हा, थांबा. काय म्हणतात सांगा मराठीत? हा, काय म्हणतात? लवकर. 1 2 3 4 5. समसम वेळ माहिती. संपली. काय म्हणतात? तुम्ही काय सांगितलं? समसम. चमचम. समसम. समचम हे काय असतं? आमच्या गावाकडे त्याला ते बोलतात मराठी. काय समचम? अरे समचम आणा रे प्यायला, असं म्हणतात. कोल्ड्रिंकला मराठीत म्हणतात शीतपेय. आणि त्यामुळे हे बक्षीस तुम्ही घालवलं. पण चला, तुम्ही आता बक्षीस मिळवून देऊ शकता. पुढचा शब्द जर अचूक तुम्ही सांगितलात तर आता तुम्ही नाही बोलायचं. मला सांगा मराठीत काय म्हणतात? प्लॅटफॉर्मला मराठीत काय म्हणतात? बस स्टॉप. काय? रेल्वे स्टॉप. हा, रेल्वे स्थानक. आधी काय म्हणालात तुम्ही? रेल्वे स्टॉप. नाही, आधी काय म्हणालात? बस स्टॉप. बस स्टॉप. क्या बात आहे. प्लॅटफॉर्मला कुठल्या प्लॅटफॉर्मवरती बस येते सांगा मला तुम्ही. हा, चला, हे पण उत्तर चुकलं. तर प्लॅटफॉर्मला मराठीत म्हणतात फलाट. आता यानंतर मी तुम्हाला एक विषय देणार. त्या विषयावरून तुम्ही जितकी वाक्य बोलणार ना 1 मिनिटात, तितके पैसे तुम्हाला मिळणार. वेळ 1 मिनिटाची. हा, आणि विषय आहे तुमच्या नवऱ्यामध्ये गेल्या 2 वर्षात झालेला बदल. वेळ सुरू झाली.
ते पहिले खूप छान होते एक आणि आता ते असे वागतात की खूप प्रेम कमी झाल्यासारखं. अच्छा एक त्यांना व्हाईट कलर खूप आवडतं. अच्छा 2 वर्षात 3. बटाट्याची भाजी आवडते. अरे वा काय बदल झालाय त्यांच्यात. 4 पूर्वी कांद्याची आवडायची हल्ली फक्त बटाट्याची. उशिरा घरी येतात ते अच्छा. त्यांनी लवकर घरी यावं. अच्छा 5 लवकर 5च वाक्य झालेली आहेत आतापर्यंत. वेळ संपली. 2 वर्षात झालेले बदल असं म्हटल्यानंतर वहिनींची तारांबळ उडाली. पण त्या सगळ्या गप्पांमध्ये वहिनींनी एक महत्त्वाचा बदल सांगितला. तो म्हणजे आता ते पूर्वीसारखं प्रेम करत नाहीत. त्यांचं प्रेम कमी झाल्यासारखं करतात. का हो असं करता? तिलाच वाटतं तसं. तिलाच वाटतं ते. मी करतो ना पण प्रेम. तुम्ही करता ना पण तिला वाटतं. बरं आता मला सांगा तुमच्यासाठी विषय आहे प्रेम कमी झालंय असं त्यांना का वाटतं? वेळ सुरू. तिला असं वाटतं का मी दररोज उशिरा घरी येतो म्हणून तिला वाटतं का बाहेर काय आहे का काय. एक एक दुसरी गोष्ट तिला वाटतं काय मी असं कुठं बाहेर गेलो तिला वाटतं मी फोन करत नाही काय नाही तर तिला वाटतं कुठं बाहेर. हा. 2 लवकर. तिसरी गोष्ट म्हणजे तिला जास्त कुठं बाहेर फिरायला नेत नाही काय नाही. तिला वाटतं दुसऱ्याला कोणातरी घेऊन जाता. 3 चौथी गोष्ट आणि तिला कुठली लागली ती गोष्ट तिला देत नाही मी. तिला म्हणतो राहू दे 4 दिवसानंतर घेऊ. हा ते वाटतं तिला लगेच घेऊन देतात. काय 4 ती रागावली तर मी तिच्याकडे जास्त लक्ष देत नाही मग. कोण मग कोणाकडे देतात? 6 हे बघा बोलले तिकडे लक्ष देतात. थांबा वेळ संपली. छान असेच हसत राहा आनंदी राहा आणि असा एकमेकांवरती संशय घेऊ नका. हा चला 1 2 3 4 5 ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन.